तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आज निघालो होतो 11 मारुतीचे दर्शन करायला. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण दर्शन करा. पहिल्यांदा आम्ही गेलो कवटेमंका पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरमध्ये आणि येथील आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि निघालो थेट हिंगणगावला. जाताना एवढा मोठा पाऊस लागला की आम्हाला गप्प एका ठिकाणी थांबावं लागलं. 4ला चालू झाला ते 4:30ला संपला बघा. पाऊस उतरल्यावरती गेलो हिंगणगावला. मग हिंगणगावच्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथं बसलो. मग तिथून गेलो करोलीला आणि तिथल्या हनुमंतरायाचं दर्शन घेतलो. मग करोलीमध्ये मस्तपैकी खीर बनवत होती बघा. तिथं थोडा हातभार लावला आणि तिथून गेलो थेट शिंदेवाडीला. मग शिंदेवाडीमधील दर्शन आवरलं आणि इथून गेलो आम्ही देशिंगला. देशिंगमधलं दर्शन आवरलं आणि मग आम्ही गेलो हारोलीला. मग हारोलीमध्ये हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. मग आम्ही आलो बोरगावमध्ये आणि बोरगावमधले भजन आणि कीर्तन ऐकून मन प्रसन्न झालं बघा. मग बोरगावमधील बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि मग जाता जाता खंडोबाचं पण देऊळ लागलं. मग आम्ही तिथं पण दर्शन घेतलं बघा. मग तिथून आलो आम्ही शिरडूनमध्ये आणि शिरडूनमध्ये पण भजन कीर्तन मस्त चालू होतं आणि खूप सारी गर्दी होती. बरोबर फुलं टाकायच्या टायमाला आम्ही तिथं पोचलो होतो. मग आम्ही पण सगळ्यांनी फुलं घेतली आणि पाळण्यावरती फुलं टाकून जन्मोत्सव साजरा केला. मग तिथून निघालो आम्ही जायगावांच्या हनुमानाचं दर्शन घ्यायला. मग इथं पण मनापासून दर्शन घेतलं आणि आम्ही इथून गेलो लांडगेवाडीला. लांडगेवाडीमध्ये पण खूप मस्त जन्मोत्सव साजरा केला जातो बरं का. इथं हनुमानाचं स्तोत्र चालू होतं. ते ऐकत ऐकत हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर लांडगेवाडीमध्ये मस्तपैकी महाप्रसादाचा आनंद घेतला आणि आम्ही तिथून निघालो थेट कवटेमंकाळला. मग कवटेमंकाळच्या हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि मनापासून बोला जय श्रीराम जय बजरंगबली. सियावर रामचंद्र की जय. पवनपुत्र हनुमान की जय. मग कसं वाटलं आमच्यासोबत 11 मारुतीचं दर्शन घेऊन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जाता जाता लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.